नमस्कार मित्रांनो. गेल्या काही महिन्यापासून वृश्चिक राशीसाठी गोष्टी काही बरोबर होत नाहीयेत. म्हणजेच आरोग्याच्या संदर्भातले त्रास आहेत, हाती घेतलेली कामं पूर्ण होत नाहीत, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत. त्यामुळे थोडासा तुमचा आत्मविश्वास आहे त्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. अर्थात हे दुष्टचक्रामधून कसं बाहेर पडता येईल? कारण गेल्या जवळ-जवळ 2-3 वर्षापासून अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्ही अनुभवलेले असतील. काळजी करू नका, 2026 पासून गोष्टी बऱ्याच प्रमाणात बदलणार आहेत. महत्त्वपूर्ण जे ग्रह आहेत हे तुमच्या साथीलाच असणार आहेत, खास करून गुरु. गुरुचा ग्रह तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे, जो की तुमचा पंचमेश आहे, पंचमेश आणि धनेश सुद्धा आहे आणि आर्थिक संदर्भात बऱ्याच प्रमाणात महत्त्वाचा हा कार्यभाग सांभाळतो. तर हा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या अष्टमात भ्रमण करत होता, तो साधारण जून महिन्यापासून तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण प्रभाव परिणाम तुमच्या आयुष्याची दिशाच बदलणार आहेत. याचबरोबर राहू आणि केतू हे सुद्धा जे तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहेत, हे तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थात डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये 6 डिसेंबरला साधारण हे जे ग्रह आहेत ते तुमच्या तृतीय किंवा भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हे जे संपूर्ण वर्ष आहे ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत गेल्या 3-4 वर्षाची तुलना केली असता. तर आता या संपूर्ण वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये साधारण कशा प्रकारे गोष्टी घडतील, कोणत्या तुमच्या जीवनाचा भाग आहे तो सगळ्यात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः 16 जानेवारीपर्यंत थोडंसं काळजी घ्या तुमच्या आर्थिक संदर्भामध्ये. आर्थिक जे खर्च आहेत हे थोडेसे जास्त होऊ शकतील, चुकीच्या इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील आणि भावनेच्या आरे जाऊन काही आर्थिक संदर्भातले काही निर्णय तुमचे चुकण्याची शक्यता जास्त आहेत, त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जवळ-जवळ 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारी किंवा 24-25 फेब्रुवारीपर्यंतचा जो कालावधी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहेत. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि तुमची जी रास आहे, त्याची एक स्पेशालिटी आहे, की कुठलीही जर काही काम करायचं असेल, तर ते तुम्ही जगाला दाखवून करत नाही. जे की खूप चांगली गोष्ट आहे. थोडंसं सिक्रेटिव्ह आहे. मनातल्या काही गोष्टी तुम्ही लवकर ओपन करत नाहीत. म्हणजे एकांतामध्ये कंटिन्युअस काम करणं, कोणाला कळून न देता आपल्यामध्ये जबरदस्त अशा प्रकारचं काम करणं, नंतर रिझल्ट लोकांसमोर आणणं, हा जे तुमची स्पेशालिटी, ही स्पेशालिटी या दरम्यान साधारण दिसणार आहे. अडकलेली कामं तुम्ही हाती घ्याल, ती पूर्णसुद्धा करून दाखवाल. मात्र याच कालावधीमध्ये थोडंसं घरातलं जे वातावरण असेल, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असेल, त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. म्हणजेच नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. कारण सूर्यग्रहण आहे ते 17 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे, तो आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर ते बऱ्याच प्रमाणात होणार आहे. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जवळ-जवळ 24-25 फेब्रुवारीपासून ते एप्रिलपर्यंत जो कालावधी आहे, यामध्ये घरातलं वातावरण थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं त्रासदायक गोष्टी तुमच्यासाठी समोर येऊ शकतील. याच दरम्यान जे चंद्रग्रहण आहे सुद्धा होणार आहे दिनांक 3 मेला आणि त्याचा प्रभाव पडणं जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडा जाणवून. तर कार्यक्षेत्र आणि घरातला जो कारभार आहे त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. कारण जवळ-जवळ मार्च महिन्यामध्ये रवी, मंगळ आणि राहू हे जे 3 ग्रह आहेत, हे 3 ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. तर घरातलं वातावरण थोडंसं तप्त होणं, घरातल्या व्यक्तीची न जमणं, न पडणं, वातावरण थोडंसं तुमच्या विरोधात जाणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. घरातल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 3-4 एप्रिलपासून ते जवळ-जवळ अ, मेच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत साधारणतः जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. कारण एप्रिल महिन्यामध्ये रवी, मंगळ आणि शनी हे जे 3 ग्रह आहेत, हे 3 ग्रह तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. लक्षात घ्या, हे जे मार्च आणि एप्रिल महिन्यात हे तुमच्या लक्षात राहतील. त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आता एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथेच छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ज्या गर्भवती महिला असतील किंवा आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांनी आणखीन थोडीशी जोरदारपणे तयारी करणं गरजेचं राहील. तुम्ही जे काम कराल, तुम्ही जे तयारी कराल, तुम्ही जे एफर्ट द्याल, ते 200% असायला हवे. कारण
म्हणजे जवळ-जवळ एप्रिल महिन्यापर्यंत सगळे जे ग्रह आहेत ते थोडेसे विरोधातच असतील. जसं की गुरु आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे रवी, मंगळ, शनी. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आर्थिक संदर्भात तसे काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीत किंवा आर्थिक संदर्भामध्ये काही त्रास वगैरे होणार नाही एप्रिल महिन्यामध्ये. यानंतर जो मे महिना आहे, मे महिन्याच्या जवळ-जवळ 15-16 तारखेपासून ते संपूर्ण जो जून महिना आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतात. मात्र इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वपूर्ण होणार आहे, ती म्हणजे जवळ-जवळ 2 जूनला जो गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि इथूनच तुमच्या आयुष्याला अ, योग्य अशी कलाटणी मिळणार आहे. खास करून जो भाग्यातला गुरु आहे, हा पहिली गोष्ट करेल, तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल आणि त्याचाच परिणाम तुमची जी कामं आहेत, ही मार्गी लागतील. हळू तुमची जी अडकलेली कामं आहेत, तुमची मार्गी लागतील. तुमचे जे प्रयत्न असतील त्याला योग्य दिशा मिळेल. तुमचे जे एकंदरीत अंदाज असतील ते अगदी बरोबर हे समोर येतील. तर अशा प्रकारच्या काही घटना नक्कीच घडतील. त्याचप्रमाणे थोडंसं जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर त्यासंबंधी काही चांगले अनुभवसुद्धा येतील याचप्रमाणे. शेअर मार्केटला ट्रेड करत असाल, तर साधारणतः या दरम्यान म्हणजे 2 जूनपासून हळू गोष्टी तुमच्या बऱ्याचशा रुळावर येऊ शकतील. काळजी करू नका. जी महत्त्वपूर्ण कामं आहेत, अडकलेली कामं आहेत, ती या दरम्यान तुम्ही निश्चितपणे हाती घेऊ शकता. कारण हा जो गुरु आहे, गुरु जवळ येणारा वर्षभर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात थोडंसं डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या दशमात येईल. आता दशमातला गुरुसुद्धा तसा शुभ फलदायीच मानला जातो. एकंदरीत असं मानायला हरकत अजिबात नाही, की साधारणतः जूनपासून तुमचं आयुष्य जे आहे ते बदल होईल आणि ते सकारात्मक होईल. गेल्या 3-4 वर्षाची तुलना करता या संदर्भात तुम्हाला काही अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव 2 जूनपासून सुरू होण्यास सुरुवात होईल. याचप्रमाणे जवळ-जवळ जुलै जो संपूर्ण महिना आहे त्या संदर्भामध्ये थोडी काळजी घ्या. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. हाच जो प्रकार आहे, हा प्रकार साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा थोडासा दिसून येईल. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. लक्षात घ्या, गुरु जर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल, तो हळू तुमच्या आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काही सकारात्मक बदल नक्की घडवेल. परंतु भावनेच्या आहारी जाऊन चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नका. जे मी सुरुवातीला सांगितलं, की तुमची जी रास आहे, ही थोडीशी सिक्रेटिव्ह आहे. बऱ्याचशा गोष्टी हे तुम्ही परस्पर करता, कोणाला न कळवता करता आणि ज्यावेळेस गोष्टी अंगाशी येतात, त्यावेळेस त्या गोष्टी फार मोठ्या त्याने उग्र रूप धारण केलेल्या असतात. तर या संदर्भात जे काही कालावधी मी तुम्हाला सांगतोय, त्या कालावधीला अनुसरून जर का तुम्ही निर्णय घेतलेत किंवा त्या कालावधीला समोर ठेवून जर काही गोष्टी केल्यात, तर अर्थातच फारसा मोठा त्रास तुम्हाला होणार नाही. याचप्रमाणे जवळ-जवळ 3 सप्टेंबरपासून ते ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑक्टोबर हे जे 2 महिने आहेत, या 2 महिन्यामध्ये तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यात बदलतील. कारण खास करून गुरु आणि मंगळ हे जे दोन्ही ग्रह आहेत, हे दोन्ही ग्रह तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. रिलेशनशिपच्या गोष्टीमध्ये तुमच्यासाठी खूप उत्तम प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळू शकतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. कॉन्फिडन्स एनर्जी तुमचा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या संदर्भात सुद्धा अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार. तर काळजी करू नका. याचप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये सांगायचं झालं, तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. कदाचित कार्यक्षेत्रासंदर्भात काही चांगले अपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकेल. आता डिसेंबर महिन्यामध्ये आणखीन जे महत्त्वपूर्ण 2 जे ग्रह आहेत ते राशी परिवर्तन करणार आहे आणि ते तुमच्यासाठीच असणार आहेत. खास करून राहू आणि केतू जे तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करतायत, ते तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करते. अर्थात हे जे भ्रमण आहे तुमच्याकडे अत्यंत शुभ फलदायी राहतील आणि हे जे राहू आणि केतू तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतील, हे जवळ येणाऱ्या 1.5 वर्षापर्यंत तुमच्या भाग्य आणि तृतीय स्थानातच भ्रमण करणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मोठे जे ग्रह आहेत जसं की गुरु जो की जून महिन्यापासून तुमच्या फेवरमध्ये येईल किंवा राहू केतू हे डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2026च्या, तर त्यानंतर गोष्टी तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की या संपूर्ण जे वर्ष आहे, त्या संपूर्ण वर्षामध्ये जवळ जूनपासून तुमचा जो कालावधी आहे, हा अतिशय चांगला असणार आहे. येणाऱ्या जवळ 3-4 वर्षापर्यंत हा कालावधी उत्तम प्रकारे टिकणार आहे. फक्त काही जे महिने आहेत ते थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. जसं की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये घरातल्या कटकटी, रिलेशनशिपच्या गोष्टी, त्याचप्रमाणे
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, या ज्या गोष्टी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. विद्यार्थी वर्गाने सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दुसरं जे सूर्य आणि चंद्रग्रहण होणार आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये. अर्थात ऑगस्ट महिन्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. प्रलोभनाला बळी पडू नका. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू नका. अर्थात या वेळेला सुद्धा थोडेफार काही आर्थिक अनपेक्षित लाभ मिळतील, परंतु त्याच्या मागे लागून कुठल्याही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, की ज्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यासाठी तुम्हाला भोगावा लागू शकतो. फक्त हे जे महिने आहेत, या दरम्यान लक्ष द्या. आणि बाकी जर का सांगायचं झालं तर जूनपासूनचा जो कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तमच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.